नमस्कार, स्पीड न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल तर अज्ञानाचा तिमीर बाजूला सारून शिक्षणाचा नंदादीप खेड्यापाड्यापर्यंत प्रथम स्मृती दिन या निमित्ताने त्यांचा जीवनपट सांगण्याचा आमचा एक प्रयत्न। 11 नोव्हेंबर 1934 रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या DB तथा दादासाहेब बळवंत पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावी गोटखिंड आणि आष्टा इथं पूर्ण केलं। त्यांनी आपले उच्च शिक्षण छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर इथं पूर्ण केलं। वसतिगृहात राहत असतानाच स्वावलंबन, स्वयंशिस्त, समाजसेवा, सहकार्य, सामूहिक जीवन इत्यादी गुणांची बीजे त्यांच्यात रुजली। लोकराजा शाहू महाराज यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विचारांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव असल्यानं त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला। सुरुवातीला सांगलीमध्ये आणि नंतर कोल्हापूरमध्ये मुख्याध्यापक पदाची धुरा यशस्वीपणे स्वीकारली। सेवानिवृत्त होईपर्यंत शाळेचा दबदबा संपूर्ण राज्यामध्ये निर्माण केला। बहुजन हिताय बहुजन सुखाय श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे माजी चेअरमन श्री DB पाटील, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानित DB पाटील सर हे राजर्षी शाहू महाराज, क्रांतिशील नाना पाटील व क्रांतीवीर नागनाथ नायकवडे यांच्या आदर्श घेऊन महाराष्ट्र हायस्कूलमध्ये 1964 मध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आणि कामाला सुरुवात केली। महाराष्ट्र हायस्कूल 29 वर्ष सेवा करून महाराष्ट्र हायस्कूलचं नाव कोल्हापूर आणि महाराष्ट्रवर अग्रेसर केलं। त्यानंतर संस्थेच्या कार्यात सहभागी झाले आणि संस्थेच्या सर्व शाखा विस्तारित करून त्या सुद्धा राज्यात अग्रेसर प्रथम क्रमांकाने आणण्याचा त्यांनी सर्व सहकार्याच्या माध्यमातून प्रयत्न केला। मित्रहो, महाराष्ट्र हायस्कूल बोर्डिंग यांना आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार मिळवून देण्यात त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मला जो प्राप्त झाला केवळ आणि केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झालं। त्यांच्या आठवणी आम्हाला अत्यंत क्षणोक्षणी येत आहेत। आज ते आमच्या
केंद्रबिंदू मानून त्यांच्या बौद्धिक, कला, क्रीडा आदी गुणांचा विकास करण्यासाठी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या. संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा DB पाटील सरांचा होता. याची दखल घेऊनच महाराष्ट्र शासनानं श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरवलं. शाहू महाराजांच्या महान कार्यानं पावन झालेले कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी. 60 वर्षापेक्षा जास्त काळ स्वकर्तृत्वानं शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देऊन स्वतःबरोबर इतरांचं आयुष्य त्यांनी फुलवलं. जगातले विचारवंत म्हणतात, माणसामधल्या सुप्त शक्तीला विकसित करण्यासाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती केली तरच आपण निश्चित ध्येय गाठू शकतो. या विषयानुसार शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्याला देशाचा सुसंस्कृत जबाबदार नागरिक घडवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांच्या बरोबर शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात विधायक शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यात DB पाटील सर यशस्वी ठरले. ज्या संस्थांचे संस्थात्मक जीवन भरभक्कम असतं तोच समाज पराक्रम गाजवू शकतो. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानुसार श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, शिवाजी पेठ, कोल्हापूर या संस्थेचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतला. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. DB पाटील तथा दादासाहेब बळवंत पाटील यांना मिळालेले पुरस्कार: राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, श्री शिवछत्रपती महाराष्ट्र राज्य क्रीडा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडच्या वतीने मेडल ऑफ मेरिट पुरस्कार, सक्षम अधिकारी पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व रोटरी समाज सेवा केंद्र यांच्या वतीने रोटरी समाज सेवा पुरस्कार, चैतन्य सृजन सेवा संस्था आजरा यांच्या वतीने ऋग्वेद पुरस्कार, दैनिक पुण्यनगरी गुरुवर्य पुरस्कार, स्वातंत्र्य सेनानी दौलतराव निकम जीवनगौरव पुरस्कार. DB या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सरांचा फुल फॉर्म नेहमी धडाकेबाज असा होत होता. हाती घ्याल ते तडीच नेण्याचा गुरुमंत्र शिकावा DB सरांकडूनच. त्यांच्या प्रती शिक्षण क्षेत्रातील विविध व्यक्तींनी व्यक्त केलेल्या भावना: महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार प्राप्त श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असणारे अनेक शिक्षण संस्थांचे आधारवड शिक्षण महर्षी आणि शिक्षण तज्ञ स्वर्गीय माननीय DB पाटील सर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आमच्या गर्ल्स हायस्कूलच्या 1991च्या स्थापनेमध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे. त्याचबरोबर आमच्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेतल्या प्रत्येक महिलेला पितृतुल्य आधार देणारे आमचे DB पाटील सर नेहमीच आम्हाला असं म्हणत की सकारात्मक विचार करा, स्वावलंबी व्हा, स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा. यशस्वी होण्यासाठी यशस्वी साधनांचा वापर करा. जर तुम्हाला उद्या तुमचं स्थान उंचवायचं असेल तर त्याच्यासाठी आजच प्रयत्न करा. अशा चांगल्या विचारांची जोपासना करणारे आमचे DB पाटील सर आज त्यांचा प्रथम पुण्य स्मरण आहे आणि त्याच्या निमित्त आमच्या सर्व संस्थेतील महिलांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आजच्या आमच्या संस्थेचे सध्याचे चेअरमन असं म्हणतात की सध्याचे चेअरमन माननीय RD पाटील सर असं म्हणतात की DB पाटील सर ही एक व्यक्ती नसून हा एक विचार आहे आणि हा विचार जोपासला पाहिजे, कारण सरांनी आमच्या विचाराला दिशा आणि आचाराला वळण लावलेलं आहे. अशा आमच्या DB पाटील सरांना आमचे कोटी कोटी प्रणाम.
तेव्हा निश्चितच त्यांची उणीव आपल्याला जाणवते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फक्त अनेक ठिकाणी संधीच दिली नाही, तर अनेक वेळा पाठ थोपटण्याचं काम सुद्धा सरांच्या माध्यमातून झालं. आज सरांच्या या पवित्र स्मृतीस इथून जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी घेताना. विद्यार्थी आणि उपस्थित पालक आणि मित्र, या ठिकाणी 2 पाहुण्यांनी आपल्याला अतिशय चांगले मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं मी 2 मिनिटांपैकी जास्त वेळ बोलणार नाही. ही फक्त मला जे सांगायचे अतिशय थोडक्यात जाणार आहे. पाहुण्यांनी तुम्हाला विचार सांगितले ते चिंतन करा आणि ही कार्यवाही करा. दररोज तुम्ही खेळलं पाहिजे. थोडक्यात जाणार आहे व्यायाम केला पाहिजे, किमान 1 तास व्यायाम केला पाहिजे. आणि खेळात जर कळाल हे तिथं लक्षात ठेवलं पाहिजे. दररोज किमान 1 वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. त्यामुळे आपलं सामान्य ज्ञान वाढेल. जीवनात नियमितपणे सांगितलं तो पाळला पाहिजे. यशस्वी होण्यासाठी कष्ट करावे लागणार ते आपण करायला पाहिजे. आणि चुकून यश मिळालं नाही तरी आपण निराश होणे मला सांगितलेलं आहे. आणि अभ्यास करताना एक गोष्ट सांगणार आहे मी, झोप आली असताना अभ्यास करायचा नाही. ताजी तवाने असताना अभ्यास करा आणि तो लक्षात ठेवा. एखादा धडा वाचला त्याला चिंतन करा, हे तुमच्या लक्षात कायम राहील. हे करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, टीव्ही टाळा. टीव्ही टाळा एकदा. कारण टीव्ही म्हणजे आता तुम्ही इतका टीव्ही बघता की तुम्हाला जर काही बघायला वेळ नाही. त्यामुळे टीव्ही जरा तुम्ही टाळला पाहिजे. टीव्ही फार मर्यादित, पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या मुलांना मुलींना मर्यादित टीव्ही दाखवायला पाहिजे. ही वजह सगळ्या टीव्ही मुलांना दाखवण्यासारख्या. असे हे थोर शिक्षण तज्ञ, ज्यांच्या हाती दातृत्व, मातृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व याचा सुरेख संगम होता. असे हे व्यक्तिमत्व त्यांनी अखेर वयाच्या 85व्या वर्षी 29 ऑक्टोबर 2019 रोजी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र एका थोर शिक्षण तज्ञास, विचारवंतास व प्रशासकास मुकला. त्यांच्या निधनाने संस्थेचे विविध संस्थांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. काळावर श्वास होऊन जी माणसं दिग्विजय करतात त्यांच्या पुरुषार्थाचं अनुकरण करणं हे येणाऱ्या पिढीचं कर्तव्य असतं. माणूस म्हातारा होतो हे खरंय, पण शहाणपण, अनुभव अभेद्य असतं. त्यांचा अनुगमन हीच आपली मिळकत असते. तीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असते.